हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. आज आहे 5 जानेवारी 2026, नवीन हो. वर्ष. हो, बरोबर. तर शेतकऱ्याला सांगा की आणखीन 5 जानेवारी 6-7 3 दिवस आणखीन थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे. तुरळक ठिकाणी समजा पश्चिम महाराष्ट्र, इकडं उत्तर महाराष्ट्र तुरळक तुरळक कुठेतरी चिंब पडतील समजा. हो, आणि हो. एखाद्या ठिकाणी थोडा पाऊस पण पडेल सरा टाकल्यासारखं. हं, हं. सर, तुम्ही जसं की मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला खूप असं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तर अगदी तसंच वातावरण सध्या तयार झालेलं आहे. आता शेतकऱ्याला परत आणखीन एक काय करा, अंदाज सांगा. हो. कारण की बरेच डाळिंब शेतकरी येतं, वेलवर्गीय येतं. आता हो, पहिल्या हो. आठवड्यात झाला तर दुसऱ्या आठवड्यात हं, हं. 11, 12, 13च्या दरम्यान पुन्हा मग काय होणार, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्टी, उत्तर महाराष्ट्र पुन्हा जरा जास्त ढगाळ वातावरण राहील. हो. थोडे चिंब जास्त वाढतील. हो. हं. आणि मग सर मग ते 11, 12, 13च्या दरम्यान परत एकदा वातावरण खराब होणार आहे परत. हो, हो. म्हणजे वातावरण पूर्णपणे बदलत राहणार आहे तर. हो, आता म्हणजे हिवाळा आता संपत येणार आहे ना आता. हो. उन्हाळ्याची चावल लागणार आहे ना. हो, बरोबर. आणि सर, सोशल मीडियाच्या माध्यमातून असं पण सांगण्यात येतंय की बंगालच्या उपसागरामध्ये 15 तारखेनंतर एक लो प्रेशर किंवा मग चक्रीवादळ तयार होणार आहे. मग त्याचा परिणाम ते लो महाराष्ट्रावर. प्रेशर त्याचं काही होणार नाही, पण 11, 12, 13च्या दरम्यान मात्र हं. वातावरण खराब होणार आहे. हो, हो. पण शेतकऱ्यांना घाबरण्यासारखं वातावरण नसणार आहे तर. हं. हो, नक्कीच. आणि सर, आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही प्रश्न पण विचारण्यात येत आहे. जसं की जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांमध्ये थंडी राहणार का? आणि जर राहणार तर ती कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये राहणार? थंडी थोडी राहणार ना उत्तर महाराष्ट्राकडे, इकडं घाटाच्या खाली इकडं. हो, म्हणजे तीनही महिन्यामध्ये राहणार, मार्च, फेब्रुवारी आणि जानेवारी. हो. जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे पुन्हा कमी कमी होत जाईल. 18, 19, 20, 21 पर्यंत जाईल पुन्हा नंतरचं. हो, हो. आणि या 3 महिन्यांमध्ये पावसाची शंका नाहीच आहे तर. नाही, तसं अवकाळी येईल ना समजा अवकाळी. हो, हो. जसं की तुम्ही सांगितलेलं आहे मागील रेकॉर्डिंगमध्ये की 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. हं. हो, नक्की. दरवर्षी गारपीट असते. हो, हो. आणि सर, तुम्ही असंही सांगितलेलं आहे की 2026 मध्ये सरासरी इतका पाऊस राहणार. पण सरासरी पाऊस म्हणजे काय ते शेतकऱ्यांना समजत नाहीये. तर ती थोडीशी सविस्तर माहिती द्या. सरासरी म्हणजे उदाहरणार्थ आपण कोल्हापूरकडे दरवर्षी 1000-1100 मिलीमीटर पाऊस पडतोय. हो, तर हो. यावर्षी 1800-1900 पडला, हं. दुप्पट पडला. हो. तितका नाही पडणार. दरवर्षी जितका पडतोय तितका, पण जितका पाऊस काळ कमी असतोय ना, हं. सरासरी इतका पाऊस म्हणजे दरवर्षी जेमतेम पाऊस समजा पिकाला लागल तसाच पाऊस पडणार. आणि पिकाला लागल तसा पाऊस पडल्याच्या नंतर काय होतंय, परतीचा पाऊस त्या वर्षी जास्त पडतोय. हो, हो. बरोबर. मग म्हणजे 2026 मध्ये परतीचा पाऊस जास्त पडणार आहे तर. परतीचा चांगला येईल, परतीचा शेवटचा पाऊस. हो, हो. हा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा कोणत्या भागात जास्त राहील सर? कोणता परतीचा? हो. परतीचा पाऊस इकडं याच्याकडे जास्त राहील, आपलं पश्चिम महाराष्ट्राकडं. हो. अहिल्यानगर, हं, हं, हं. सोलापूर, सांगली, सातारा या पट्ट्यामध्ये. हो, म्हणजे पाऊस सरासरी इतकाच होणार आहे, परंतु परतीचा पाऊस मात्र जास्त होणार आहे. हो. हो, नक्कीच. आणि सर, आता बऱ्याचशा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असं पण सांगण्यात येतंय की 2026 मध्ये दुष्काळ राहणार. म्हणजे किती टक्के खरं आहे? दुष्काळ पडणारच नाही. दुष्काळ कसा असतोय तुम्हाला एक सांगतो, हो. की 1972 दुष्काळ असा पडला होता की कोणाचंच पीक आलं नाही, काही नाही, पेरणी झाली नाही, त्याला दुष्काळ म्हणतात. हे हो, लोक हो. नुसता पाऊस कमीला दुष्काळ म्हणतात, म्हणजे तुम्हालाच आहे. तर ते काय झालं, त्यांचं ते दिशाभूल करणे लोकांची. हो, हो. दुष्काळ कसा असतं की 1972 काय झालं हं. की कुठंच पेरणी नाही झाली, काहीच झालं नव्हतं. हो. प्यायला देखील पाणी नव्हतं, काहीच नव्हतं. तशी परिस्थिती आता होऊ शकत नाही, कारण की काय होतं, गव्हर्नमेंटनं इतकं म्हणजे नाला खोलीकरण, तळे खूप भरपूर आहेत, काही काही पाणलोट क्षेत्र भरपूर झालेले आहेत. हो, बरोबर. थोडा पाऊस कमी होईल, फक्त काय होतं, जे कोरडवाहू पिकावाल्यांचं नुकसान होतंय फक्त. हो, हो. म्हणजे ज्यांना कमी पाणी आहे त्यांचंच नुकसान होईल. ज्यांनी यंदा नवीन ऊस लावले त्यांना पाणी कमी पडतंय असं हो, असं हो, होतंय. हो. पण कोरडवाहूची पिकं लय जोरात येणार आहे त्यामध्ये. त्याच्यामध्ये कापूस चांगला येणार मग पुढच्या वर्षी, हो, हो. म्हणजे सोयाबीन चांगली येईल, तुरीचं पीक चांगलं येईल.
म्हणजे शेतकऱ्यांसाठी 2026 हे तरी चांगलं चांगलं राहणार. चालू आहे. हो, चांगलं चालू आहे. हो, कारण 2025 मध्ये शेतकऱ्यांची हां. खूप वाईट परिस्थिती झाली सर. हां, वाईट. वाईट हो. म्हणजे तुम्हाला सांगू माझं स्वतःचं प्रॅक्टिकली स्वतःच जिथून पाणी जायचं नाही तिथून पाणी गेलं म्हणजे त्या हो. शेतातून. हो, आणि त्या बरोबर. कापसातून देखील गेलं पण अंतर कमी केल्यामुळे आमचं जमलं समजा. एक जरी पीक गेलं आमचं सोयाबीनचं त्याच्यानंतर आता ह्या हरभऱ्याचं आलं त्याच्यावर. हो. त्याच्यामुळे आमचं ते लेवल तरी झालं कमीत कमी. हो, पण काही शेतकऱ्यांची खूप परिस्थिती गंभीर झाली. आता इकडं सोलापूर जिल्ह्यात काही काही जणांच्या जमिनी वाहू गेल्या असं. हो. खूप नुकसान होतं पावसाळ्यामध्ये. जास्त पाऊस असला की शेतकऱ्याचं नुकसान होतं. हो, नक्कीच. म्हणजे 2025 पेक्षा 26 शेतकऱ्यांसाठी चांगलं राहील. चांगलं आहे. आणि सरासरी म्हणजे काय म्हणा पिकाला जोपाल तसाच पाऊस पडणार. हो. योग्य तेवढाच पाऊस राहील. योग्य. तर पण परतीचा पाऊस कसा पडेल तुम्हाला एक सांगतो. हो. जून महिन्यात काय होईल 7-8 जूनला पाऊस येईल 7-8-9ला. हो. काही भागात पडेल काही लोक कापूस लागवड करतील तर त्यांच्या कापसाची लागवडी होतील. हो, बरोबर. आणि काही लोक मेहनती करतील समजा थोडा कमी पाऊस पडला की. हो. आणि त्याच्यानंतर 15-16 जूनला एकदा थोडा पाऊस येईल. त्याच्यामध्ये जवळपास 10-20% लोकांच्या परत लागवडी सुरू होतील. हो. आणि त्याच्यानंतर 21 जून ते 29 जून मध्ये पाऊस पडून त्याच्यात पेरण्या सुरू होतील. हो. जून. आणि मग त्याच्यातून काही जर शेतकरी उरले 10-20% तर मग 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस पडेल आणि त्याच्यात सगळ्यांच्या पेरण्या होऊन जातील. हो. पुढच्या वर्षी ऑगस्ट मध्ये एक जास्त पाऊस राहील आणि सप्टेंबर मध्ये एक जास्त राहील. हो, बरोबर. परतीचा पाऊस. आणि 12 नोव्हेंबरला थंडी येईल पुढच्या वर्षी. 12 नोव्हेंबर. 12 नोव्हेंबरला. हो. 12 नोव्हेंबरला स्वेटर घातलेले दिसतील लोक. हो. सर, तुम्ही यावर्षी म्हणजे सुरुवातीला जो अंदाज दिला होता की 2025 मध्ये धरणे भरून पाणी जास्त होणार आहे. म्हणजे 100% धरण भरणार आहे आणि ते भरले पण. म्हणजे तुम्ही हा अंदाज कसा देता? मी काय करतो माझं ना सॅटेलाइटवरचा थोडा अभ्यास आहे. मी काय करतो अभ्यास करत असतो. हो, म्हणजे बरोबर. आपला हे भारत देश आहे. हो. मग उत्तर भारतामध्ये तिकडे तिकडे बर्फ कसा कसा पडला कुठं पडला हो. मग ते लक्षात घेत असतो. त्याच्यानंतर आपलं इकडं खाली आपलं दक्षिण आपलं भारतात म्हणजे श्रीलंकेकडं म्हणजे हिवाळ्यामध्ये तिकडे काय परिस्थिती राहिली पावसाची त्याच्यावरून अभ्यास करतो. त्याच्यानंतर निसर्गाच्या याच्यावर अभ्यास करतो. हो. म्हणजे निसर्गाचे पाणी पक्षी झाडं याच्याद्वारे करतोय. एक दुष्काळ पडणार कसं एक ओळखू येते तुम्हाला एक म्हणतो आणखीन एक झाड आहे बघा आतापर्यंत सांगितलं नव्हतं. बिब्याचं झाड असतं बघा बिबवा. पहिलं लहानपणी पोट दुखताना लावायचे आता पण लावायच नाही तर त्या बिब्याच्या झाडाला फुलं लागले की त्यावर्षी पाऊस कमी पडतोय. हो, म्हणजे त्या झाडाला फुलं आली की पाऊस कमी पडतोय. हो. तर ते एक संकेत देत आहे. निसर्गापासून भरपूर संकेत मिळतात. निसर्गापासून अभ्यास करतो म्हणजे निसर्गाहून मी बऱ्याच गोष्टी निसर्गाकडूनच जास्त कव्हर करत असं ह्या निसर्गावर अभ्यास करतो. आणि त्याच्यातून त्या जवळपास ठरायचं. एक दोघं जण म्हणतात हे तुम्ही आणखी एक सांगतो योगासन तुम्हाला सांगतो. गावरान आंबा आहे का कुठं गावरान आंबा तुमच्या भागामध्ये कुठं? घराच्या बाजूत. तुम्ही बघा यावर्षी खूप फुलवारा लागला असेल त्याला आता. हो लागलाय. गेल्या वर्षी नव्हता लागला इतका. आता ते गावरान आंब्याचा फुलवारा टिकला. त्याला कैऱ्या खूप लागल्या आणि त्या टिकल्या कैऱ्या. उन्हाळ्यामध्ये समजा त्या वर्षी पाऊस कमी पडणार. हो बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. हो. तर तुम्ही जो नैसर्गिक अभ्यास पण करता आणि इतर पण अभ्यास करता तो 100% खरा ठरतोय. कारण तुमचा अंदाजही 100% खरा ठरतोय आणि शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होतोय. त्याबद्दल धन्यवाद.